दिवसाची सुरुवात अशी बरोबर. कालच्या मननामध्ये जे वचन आपल्यासाठी होतं ते चुकून मी योहान 15:7 असं सांगितलं, परंतु ते लूक 15:7 असं आहे. ते चुकून माझ्याकडून तसं झालेलं आहे. आपल्या वचनाकडे आपण वळूया. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये किंवा जे आपण शिक्षण घेतो त्यामध्ये काही नियम लावलेले असतात आणि ते नियम पाळलेच पाहिजे असं आपल्याला सांगण्यात येतं आणि आपण ते नियम पाळण्याचा प्रयत्न करतो. परंतु बऱ्याच वेळेस काय होतं की काही ना काहीतरी चूक आपल्याकडून होते. जे पर्वतावर चढण्याचं जे ट्रेनिंग दिलं जातं त्या ट्रेनिंगमध्ये बघा की फक्त वर तुम्ही बघत राहा, खाली बघू नका. परंतु तरीसुद्धा आपण खाली बघतो. बऱ्याच वेळेस ती भीती आपल्या मनामध्ये येते आणि हे जे नियम आहेत ते आपल्याकडे संपूर्ण पाळले जात नाही. आणि अशा वेळेस आपल्याला वाटतं की आपण जीवनामध्ये काय करत आहोत. बऱ्याच वेळेस आपल्याला असं जीवनामध्ये असं वाटतं की जे मी करायला पाहिजे मी ते करत नाही आणि जे नको करायला ते मी करतो. रोमकरास पत्र बघा 7व्या अध्यायामध्ये पाऊल काय म्हणतो बघा. रोमन्स चॅप्टर 7 ह्यामध्ये पाऊल हेच म्हणत आहे की मी काय करतो ते मलाच समजत नाही आहे. त्यानंतर पाऊल 8व्या अध्यायामध्ये बघा काय म्हणतो. रोमन्स चॅप्टर 8 ह्यामध्ये तो म्हणतो की नियमशास्त्राकडे लक्ष लावू नका, कारण त्यामध्ये आपलं मन गुंतून जातं. आपला अशक्तपणा आपल्या समोर येतो आणि आपल्याला वाटतं की हे सर्व काही करण्यास मी असमर्थ आहे. आणि स्वतःच्याच शक्तीने ज्यावेळेस आम्ही जगण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस हे संपूर्ण जे जीवनातले नियम आहेत ते आम्ही पाळण्यासाठी अयशस्वी होतो आणि मग आम्हाला समजतं की आम्ही काय करतो ते आम्हाला समजत नाही. जेव्हा आम्ही नियमावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आम्हाला आमच्या अशक्तपणाची जाणीव होते. लक्ष येशूवर केंद्रित करा, येशूवर लक्ष केंद्रित करा आणि त्याप्रमाणे आम्ही त्याच्याप्रमाणे वागण्या म्हणजे त्याच्यासारखं बनण्याच्या दृष्टीने आम्ही वाटचाल करतो. आम्ही हळूहळू पुढे जातो. प्रभू येशू ख्रिस्तावर लक्ष केंद्रित करा. आम्हाला ह्या जीवनामधून जात असताना त्याच्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. त्याच्याकडे दया आहे. त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याने तो आम्हाला जीवन जगण्यासाठी सहाय्य करतो. आम्हाला हा प्रश्न पडू नये की मी काय करतो हे मलाच समजत नाही. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. रोमकरास पत्र ह्याचं 7वा अध्याय आणि 23वा वचन बघा. रोमन्स चॅप्टर 7 and verse 23. तरी माझ्या अवयवात मला निराळाच नियम दिसतो. तो माझ्या मनातल्या नियमांबरोबर लढतो आणि मला कैद करून माझ्या अवयवातील पापांच्या नियमाच्या स्वाधीन करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.